हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया. तर आज बनवत होते मी उपमा. त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलंय, त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाण्यांना चांगला लालसर रंग येऊपर्यंत त्यांना परतून घेतलंय. चला तर शेंगदाणे परततायत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक, कमेंट, शेअर करा. त्यानंतर शेंगदाणे घेतले मी काढून, त्याच कढईमध्ये रवा टाकलाय. रवा चांगला भाजून घ्यायचा आहे, थोडासा गोल्डन कलर येऊपर्यंत. एक 5 ते 8 मिनिटापर्यंत त्यांना चांगलं परतून घेतलंय. मस्त ते झालं, मग काढून घेतलं त्याला. त्यानंतर मी इथे कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलाय फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकली आहे. जिरं मोहरी चांगली तडतडू जायची. नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर मग मिरची टाकली. तर मी मिरची पण चांगली परतून घेतली. त्याच्यानंतर मग त्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदासुद्धा चांगला लालसर रंग येऊपर्यंत परतायचा आहे. तर कांदा टाकल्याच्या नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे लवकर कांदा परतला जातो. गोल्डन ब्राऊन पटकन होतो कांदा. त्यानंतर मग चांगला कांदा परतून घेतला. त्यानंतर मग याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर हा मूग डाळीचा सुद्धा उपमा बनवू शकता तुम्ही. तर इथे या स्टेजला तुम्ही त्यामध्ये मूग डाळ भिजवलेली टाकू शकता. तर मी काही तर टाकलेली नाही आहे, मला तसा पण उपमा आवडतो, पण मी नाही टाकलेली. त्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला. इथं बघा पाण्याला किती छान उकळी आलेली आहे. त्यानंतर मीठसुद्धा त्यामध्ये त्या स्टेजला टाकायचं आहे, विसरलेच मी सांगायचं. त्यानंतर मग रवा टाकलाय. रवा चांगला मिक्स करून घ्यायचं ते. तर आता तुमचं जर पाणी कमी पडलं असेल तर इथं तुम्ही थोडंफार पाणी टाकू शकता. असं नाही की अजिबातच नाही टाकायचं, इथं टाकू शकता. मी तर टाकते. त्यानंतर मग चांगलं मिक्स करून त्याला मऊ असं शिजू द्यायचं आहे. चला तर मस्तपैकी शिजतोय आपला उपमा. ते झाला की त्यानंतर आपण तळून शेंगदाणे बाजूला काढून घेतले होते ना, ते टाकायचे. कोथिंबीर टाकायची मस्तपैकी आणि मिक्स करायचे. 2 मिनिट छान अशी रेस्ट देऊन झाल्याच्या नंतर मी तो प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर घेते खायला. उपमा मस्त झाला होता. मला खूप आवडतो मूग डाळ टाकलेला तो उपमा खूप आवडतो मला. इथं मला लक्षात नव्हतं मूग डाळ टाकायचं, नंतर भिजवलीच नाही, त्यामुळे मग नंतर टाकलीच नाही. मी झटपट बनवून टाकला आणि खाऊन घेतला. खूप भूक लागलेली होती म्हणून. तर अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.